राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमधल्या घरात चोरी झाली। खडसे तेव्हा मुंबईत होते। चोरांना काय चोरी केली याचा आढावा खडसेंनी मुक्ताईनगरला जाऊन घेतला। त्यावेळी सोनं, चांदी आणि रोकडसह काही सीडीही चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। कधीकाळी खडसेंनी सीडी बाहेर काढण्याचा इशारा त्यांच्या राजकीय विरोधकांना दिला होता। चोरीला गेलेला त्या सीडी याचा नेमका अर्थ काय, याच्या पाठीमागचा उद्देश काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मी तसा काही लेचा पेचा नाही आहे। एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येताय। म्हटलं मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल। जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना। मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल। एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम केला आणि तुमच्याकडे ईडी असेल तर आमच्याकडे सीडी आहे, तर योग्य वेळी बाहेर काढेन असा इशारा त्यांचे कट्टर शत्रू गिरीश महाजनांना दिला। मी तसा काही लेचा पेचा नाही आहे। एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येताय। म्हटलं मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल। जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना। मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल। लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहे। आज तगायत खडसेंनी ती सीडी बाहेर काढली नाही, पण ईडी वरून आपल्या राजकीय शत्रूंना सीडीचा धाक दाखवणाऱ्या खडसेंच्या घरावरच चोरट्यांनी धाड टाकली। थेट खडसेंच्या बेडरूम मध्ये घुसत चोरट्यांनी सीडींसह पेनड्राईव्ह सुद्धा लंपास केले। आता खडसेंनी ज्या सीडीची धमकी देऊन राजकारणात खळबळ उडवली होती त्याच सीडी चोरीला गेल्यात का हे खडसेंनाच माहित, पण काही महत्वाची कागदपत्र मात्र चोरीला गेल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यात माहितीच्या अधिकाराखाली मागवलेली भ्रष्टाचाराबद्दलची ही कागदपत्र होती। निम्म्या सीड्या आहेत आणि निम्म्या सीड्या गायब आहेत ह्याच्या माध्यमातून। तर ह्या ज्या निम्म्या सीडी होत्या ह्या एका कोनाड्यामध्ये ठेवलेल्या, त्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित त्या जेवढ्या सीडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहे। काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या, गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानिशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जे होते ते माहिती अधिकारात मिळवलेले म्हणजे सही शिक्क्यानेच होते। ते काही असे वेगळे कागदपत्र नव्हते, असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे। खडसेंच्या मुक्ताईनगर मधल्या बंगल्यात 27 ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली। चोरट्यांनी घराचं कुलूप तोडलं आणि 7 तोळे सोनं, चांदीचे दागिने, 35,000ची रोकड यासह सीडी, पेनड्राईव्ह आणि महत्वाची कागदपत्र यावर हात मारला। सोन्या चांदीसह कागदपत्र आणि सीडींवरही डल्ला मारणारे चोरटे कोण हा प्रश्न आता उपस्थित झाला। चोरी करण्यापूर्वी घराच्या परिसरातले लाईट बंद कसे झाले यावर खडसेंनी संशय व्यक्त केला आहे। सरकारने चोरी करवलेली आहे असं एकनाथ खडसे म्हणत असतील तर मग या सरकारलाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात एकनाथ खडसेंनी बसवलेला आहे। त्यांनी या सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल करावा। सरकारने चोरी करवलेली आहे असं एकनाथ खडसे म्हणत असतील तर मग या सरकारलाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात एकनाथ खडसेंनी बसवलेला आहे। त्यांनी या सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल करावा। मुक्ताईनगर मधल्या घरी चोरी झाली तेव्हा खडसे मुंबईत होते। घटना समजल्यावर त्यांनी मुक्ताईनगरला धाव घेतली। खडसेंनी सरकार विरोधातच चोरीचा गुन्हा नोंदवावा असा सल्ला त्यांना नाना पटोलेंनी दिला। माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर 1 तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली। आता हे पथदिवे तेव्हाच कसे काय बंद झाले, का बंद केले गेले? बंद केले गेले तर चोरट्यांनी पथदिवे बंद कसे केले, हे बंद आहे हे कसं माहीत? आता चोरटे एवढे ऍडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दरोड्या टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्रीप्लॅन व नियोजनबद्धरित्या करण्यात आली। चोरटे सीडी चोरायलाच आले होते की हाताला लागेल ते त्यांनी नेलं हे आता तपासात समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।